तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मास्टरच्या मिशनवरती. आज आपण बघणार संकलित मूल्यमापन म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा 2026ची प्रश्नपत्रिका इयत्ता 5वीची प्रश्नपत्रिका असून ही प्रश्नपत्रिका परिसर अभ्यास भाग 2ची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इंग्लिश, मॅथ सर्व विषयाची प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचे नाव असते टाकायचं, शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, इयत्ता, तुकडी आणि शिक्षकाची स्वाक्षरी इथं प्राप्त झालेली गुण हे शिक्षक देत असतो. ही 20 मार्कांची प्रश्नपत्रिका असून त्याच्यामधील काही मार्क तोंडीला पण आहे. तर तोंडीला आहे ते मार्क 4 आणि लेखीला आहे ते मार्क 16. म्हणजे तुमचा हा एकूण 20 मार्कांचा असा पेपर होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला इथं अध्ययन निष्क्रिय व प्रश्नीय गुणोत्तर तक्ता. तर हा जो तक्ता दिलेला असतो, हा तक्ता शिक्षकांसाठी भरण्यास दिला असतो. प्रश्न पहिल्याला किती, प्रश्न दुसऱ्याला किती मार्क, असे तुम्हाला एकूण मार्क 20 आहे. तर 20 पैकी तुम्हाला किती मार्क हे लिहिलं असतं, तर 4 मार्काच्या याच्यामध्ये तोंडी पण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही तोंडीचे जे प्रश्न दिलेले आहे, तोंडी व प्रत्यक्षिक घटक, तोंडी व प्रात्यक्षिक चाचणी गुण 4. तरी तुम्हाला काही तोंडीचे जे प्रश्न दिलेले आहे, हे प्रश्नांचे तुम्हाला योग्य उत्तर देऊन 4 मार्क मिळवायचे. 5 प्रश्न दिलेले आहे, त्यापैकी 5चं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तोंडी परीक्षा सुरू होते. लेखी परीक्षा सुरू होती. लेखी परीक्षा ही 16 मार्काला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा विचारलं आहे प्रश्न 2, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. तर इथं काही तुम्हाला कंसामध्ये शब्द दिलेले आहे, कापड, शेणात, मेथोन, मिठाच्या. तर हे जे तुम्हाला इथं कंसामध्ये लिहायचे आहे योग्य प्रमाणे. तर एक प्राचीन इस्पितमध्ये टिंब या खेळ लोकप्रिय होता. तर कोणता खेळ लोकप्रिय होता तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 2, नवयुगातील व्यापार, टिंब व्यापारामुळे विकसित मदत झाली. कशामुळे विकसित मदत झाली तर तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर 3, टिंब या हत्तीचा पूर्वजन आकारने प्रचंड होता. तर कोणचा हत्तीचा पूर्वजन आकारने प्रचंड होता? तर या 4 मधून तुम्हाला योग्य उत्तर शोधून 3 याचे उत्तर लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 3, खालीलपैकी चुकीची जोडी असणाऱ्या पर्याय क्रमाला गोल करा. तर खालीलपैकी कोणती तरी एक चुकीची जोडी आहे, त्या पर्यायाला गोल करायचं आहे. तर एक पुढीलपैकी मध्ययुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा. तर जी चुकीची जोडी असेल मी तुम्हाला सांगतो. उत्तर काय हे बरोबर नाही, पण मी ही समजा चुकीची जोडी येईल असा गोल करायचा आहे. तर त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिलेले 2 नदीचे नाव व त्यावर बसलेले शहर यातील चुकीची जोडी ओळखा. तर नदी आणि त्यावर जे बसलेले गाव आहे त्याची तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी याची ही असेल नर्मदा, हथनोरा. त्याच्यानंतर खाली 3, खालीलपैकी हडप्पा संस्कृतीला प्रसिद्ध असलेल्या स्थळांचा चुकीचा पर्याय ओळखा. तर खालीलपैकी हडप्पा संस्कृती प्रसिद्ध असलेल्या स्थळांच्या चुकीची जोडी ओळखा. त्याच्यामध्ये चुकीची जोडीची चूक आहे ती ओळखायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला प्रश्न 4 मध्ये पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा असे दिलेलं आहे. 5 मार्कासाठी तुम्हाला 5 प्रश्न पण दिलेले आहेत. तर 1 मध्ये ताम्रयुग कशाला म्हणतात ते लिहायचे. 2 मध्ये तुम्हाला चाकाचा वापर प्रथम कोणी केला असावा त्याचं उत्तर लिहायचं. 3 नंबर तुम्हाला पशुपालन म्हणजे काय हे लिहायचं. त्याच्यानंतर 4 नंबर नवयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते ते लिहायचे. त्याच्यानंतर खाली 5 मध्ये अश्मयुगाच्या काळाचे कोणते 3 कालखंड पडले जातात ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5 मध्ये तुम्हाला काही थोडक्यात उत्तर लिहायला सांगितले आहे. प्रश्न 5 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. 4 गुणांसाठी इथे तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायची आहे. 1, माणसाच्या कामस्वरूपी गाव वसाहत का निर्माण झाल्या इथे तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर 2, नाईल नदीकाठीची जमीन अत्यंत सुपीक झाली इथे तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6, खालील शब्दांचे अर्थ लिहा. तर खाली एक शब्द दिला आहे 1 मार्कासाठी, त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला असंच इंग्रजी, मॅथ सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती ऑल करा.